अंगणात आहे तुळस, हम्म. तुळशीला लावते दिवा. वा अंगणात आहे तुळस, तुळशीला लावते दिवा. गोकुळ सारखा जोडीदार जन्मजन्मी हवा. वा 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 हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांती विशेष एपिसोड आज आपण करतोय आणि त्याच निमित्तानं मला एक काळ्या रंगाची साडी रिसीव्ह झालेली आहे शिनेल या लोकप्रिय ब्रँडकडून. या लोकप्रिय ब्रँडने आपली साता समुद्राबाहेर जाऊन एक छान अशी ओळख निर्माण केली आहे. या ब्रँडची खासियत म्हणजे पैठणी, कांजीवरम, बनारसी, सिल्क, चंदेरी या विविध प्रकारच्या साड्यांसाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे. आणि विशेष बाब म्हणजे या साड्यांच्या क्लोथिंगचे जे रंग असतात ते नॅचरल असतात, त्यामुळे साडीचं सौंदर्य अजूनच खुलतं. आणि त्याहून अधिक विशेष म्हणजे ही साडी बनवण्याकरता अनेक कारागिरांची मेहनत असते. त्यामुळे तुम्ही नक्की शिनेलला फॉलो करा आणि शिनेलच्या साड्या घ्या आणि तुमचा दिवस खास करा. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या मकर संक्रांती या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज एपिसोडमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी तितकीच गोड आणि तितकीच खास जोडी आलेली आहे. खरं तर त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, नवीनच लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि अशातच त्यांचा पहिला मकर संक्रांती साजरा करण्यासाठी ते लोकशाहीसोबत आले. अर्थातच माझ्यासोबत आहे कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत. तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि मकर संक्रांतीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. तुला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला माहिती आहे ना कोमल, मकर संक्रांती म्हटलं की हलव्याचे दागिने हे आलेच आणि तुझी ही पहिली मकर संक्रांत आहे, सो त्यासाठी ती स्पेशल तर झालीच पाहिजे. म्हणून आमची एक मैत्रीण आहे, खरं तर एक ब्रँड आहे दिव्या म्हात्रेचा, तिने तुझ्यासाठी खूप छान असे हलव्याचे दागिने पाठवलेले आहेत. सो तुला यातला कोणता हलव्याचा दागिना आता घालायचा आहे ते तू पहा, पण हे तुझ्यासाठी तिने गिफ्ट केलेलं आहे. खरं तर हे दिव्याचं पेज आहे ऑफिशियल दिव्या म्हात्रे म्हणून. तिथे तुम्हाला तिचे हलव्याचे दागिनेही मिळतील आणि फुलांचे सजावटीचे दागिने देखील मिळतील, जिथे हळदीसाठी, मेहंदीसाठी आणि लग्नासाठी तिच्याकडे खूप छान क्रिएटिव्हिटी आणि अट्रॅक्टिव्ह असे दागिने आहेत. सो नक्की तिच्या पेजला फॉलो करा. मस्त. खूप छान दिसतंय कोमल. खरं तर हा हलव्याचा दागिना तू विशेष असं बनवून घेतलंयस की नाही? हलव्याचे दागिने वगैरे पहिली मकर संक्रांत आहे. नाही, मला शूट साठी म्हणजे मी सांगितलंय, आता बघूयात. मी पण एक्साइटेड आहे, म्हणजे हे अशा निमित्ताने घालणे ही माझ्यासाठी, येस, म्हणजे शूट साठी आपण नेहमी करतोच, पण लग्न झालंय आणि म्हणून मकर संक्रांती निमित्त हे असं हलव्याचे दागिने घालते, हे खूप छान आहे. येस, आपण प्रश्नांना सुरुवात करणारच आहोत. मात्र हा गोडवा वाटणारा, गोडवा देणारा सण आहे. सो त्यामुळे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही दोघांनी एकमेकांना तिळगुळ द्या आणि गोड बोला. माझ्याशी गोड बोला, एकमेकांशी गोड बोला. आता भरवते ना. तिळगुळ घे, गोडगोड बोल. तिळगुळ घे, गोडगोड बोल. वाणे एक छान असा उखाणा पण झाला पाहिजे. खूप छान मुवमेंट आहे. सो मस्त उखाणा पण झालाच पाहिजे. थोडी कच्ची या उखाण्यामध्ये. चालेल, आम्ही जमवून घेऊ. अंगणात आहे तुळस, तुळशीला लावते दिवा. वा अंगणात आहे तुळस, तुळशीला लावते दिवा. गोकुळ सारखा जोडीदार जन्मजन्मी हवा. वा 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 गोकुळ, आता तुला जन्मजन्मीसाठी त्यांनी फिक्स केलेला आहे. वा वा वा. आता याच्यावरती मला घ्यायचं. येस, मैत्रीचं नातं प्रेमात रूपांतर झालं. मैत्रीचं नातं प्रेमात रूपांतर झालं आणि प्रेम हे लग्नात रूपांतर झालं. मग अशी चांगलं बोलून दाखवलं मला. बरं, मी परत एकदा घेतो. हा घ्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असं म्हणाल होतं. हा, खरं तर म्हणजे आम्ही जसं घडलो त्याचप्रमाणे घ्यायचा हे केला. मैत्रीचं नातं प्रेमात रूपांतर झालं असंच बोललेलं. अरे मी का विसरतोय. प्रेमाचं रूपांतर संसारात झालं. हा, मैत्रीचं नातं प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर संसारात झालं आणि याच्या पुढे आयुष्यभर मी साथ देत राहीन तुला. बस. तो गणलाय, ऍक्च्युली तो गणलाय. आपण हे actually नाही त्याने खूप छान केलं होतं. तो थोडासा असं हे झालाय की नाही का हा, त्याला, मी एकदम असं हे झालं, कॉन्शियस झालं तो कदाचित. पहिल्यांदा असं हे इंटरव्ह्यू वगैरे होत ना, हा, त्याच्यामुळे तसंच झालं. नाही अगं, तरीच तो तयार केलाय हा. मैत्री, मी हेच बोललो ना. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर
संसारात झालं आणि इथून पुढचं आयुष्य कोमलच्या कोमलला जपण्यात जाणार असं काहीतरी आपण हा नंतर घेऊया. चालेल कारण की त्याने छान केलं तर तो ऍक्च्युली आता कॉन्शियस मी तो झालाय. छान केला होता, पण मी एक हा. दुसरा घेतो की हा, हा. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची लक्ष्मी, अंबाबाई लक्ष्मी, हा कोल्हापूरची आई अंबाबाई का लक्ष्मी? अंबाबाई महालक्ष्मी तुम्ही. अंबाबाई महालक्ष्मी आणि माझ्या घरातली खरी कोमल माझी गृहलक्ष्मी. वा वा वा, मस्त मस्त मस्त. म्हणजे दुसरा प्रयत्न चांगला होता, छान हा झाला. लग्नातला आहे. बरं तो आता लक्षात राहिला. अरे मी छान व्यवस्थित खूप ठेवलं चांगला होतं. केलता ग त्याने खरंच. पुन्हा इतकं आठवलं तर छान. आपण पुन्हा घेऊ. Thank you. बरं आता लग्नाला 1 महिना 1-1.5 महिना झालेला आहे, तसा खऱ्या आयुष्यातला तुम्हाला संसार सुरू आहे तुला. किती छान सेट झाली. खरं तर सेट मी 9 वर्षापासूनच झालेले. म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे आमच्या नात्यालाच एक आज 10वं वर्ष सुरू आहे. काय म्हणताय? हो. कसं काय? मी सांगतो अरे नाही. तू अशी माझ्याकडे गोष्ट बघतेस. झाल्यासारखी वाटलीस मला हे उत्तर देताना. काय हा. स्टोरी आहे माझी. स्टोरी म्हणजे ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आणि घरनं विरोध. ऍक्च्युली हा माझा सर होता. त्याच्यानंतर ना एकांकिका वगैरे आमच्या कॉलेजमध्ये हा एकांकिका बसवण्यासाठी यायचा. मी डी फार्म केलं JSPM कॉलेज हंडेवाडी हडपसरच्या इथे. तर बरोबर. तिथे माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी 12वी नंतर ना हडपसरला आले आणि फार्मसी करत असताना त्यावेळेला गोकुळ तिकडे त्या कॉलेजमध्ये कधीच एकांकिका स्पर्धा वगैरे व्हायच्या. तर तिथे तो एकांकिका बसवण्यासाठी वगैरे असं लोकांना मुलांना गाईड करण्यासाठी आला होता. तर त्यावेळेला मी पण मला एक कुठेतरी असं होतं की मला असं काहीतरी करायचंय, म्हणजे या क्षेत्रात जायचंय. म्हणजे मला लहानपणापासूनच सवय होती की असे ऍक्टर लोकांचे ऍक्ट्रेस लोकांचे जर असे आर्टिकल्स आलेत तर त्याचे कात्रण करायचे आणि असं पिशवीमध्ये ठेवायचे. मला खूप आवडायचं. मला असं एक आकर्षण म्हणता नाही येणार, पण मला असं काहीतरी वेगळंच करायचं होतं की थोडंसं एक वेगळं जे आमच्या इथे कधीच कोणी केलेलंच नाही, या क्षेत्रामध्येच कोणी नाही आमच्याकडचं घरातलं. तर मला असं वाटायचं की मला असं काहीतरी करायचंय. तर मी त्यावेळेला मग मी माझ्या कॉलेजमध्ये असताना एकांकिकाला हा आला होता त्यावेळेला ते हे लेक्चर वगैरे करायला आणि मग मी तिकडे होते, ते अटेंड केलं मी. बरोबर. आणि त्या कॉलेजमध्ये न्याय नावाची एकांकिका बसवत होते हे. तेव्हा माझं सिलेक्शन याच्यासाठी होतं की लीडसाठी. मला तेव्हा असं काही कळायचं नाही, पण एक कुठंतरी म्हणतात ना खाज असती ह्याची, या गोष्टीचं असं काहीतरी करायचंय, मला हे करायचंय म्हणून. म्हणजे कशातलंच काही कळत नव्हतं. पण मग तेव्हा मी त्या न्याय ना म्हणजे माझी पहिली एकांकिका न्याय जी इंटर कॉलेज होती, कॉलेज थ्रू केली होती मी. आणि त्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच एकांकिका स्पर्धा वगैरे होत होत्या. मग तेव्हा आता न्यायच्या एकांकिकामधून मला रिप्लेस का केलं लीड म्हणून सांग. आता मी काय तसा फार हुशार नाहीये, म्हणजे प्रत्येक जण करतातच, पण त्या वेळेला काय झालं की साधारण हा काळ आहे 2015. 2015चा काळ आहे साधारण. त्यावेळेस काय झालं की माझं एक कॉमन मैत्रीण होती हिच्या कॉलेजमध्ये, जी हिच्या वर्गात होती. तिचं पण नाव कोमलच होतं. आणि ती मला म्हणाली की तू नाटक बसवायला येशील का, कारण तिला करंडक वगैरे करायचं होतं. आणि त्याच्या आधी माझं असं झालं होतं की मी सवाई करंडक पुण्यातल्या मुंबईच्या पूर्ण ह्याच्यातल्या फिरत होतो मी माझ्या एकांकिका घेऊन. आणि थोडंसं एक अवॉर्ड्स वगैरे एकांकिका स्पर्धेला लेखक दिग्दर्शन रायटिंग असं मिळायचं ना, अभिनय हे ते. मग ते तेवढ्या पुरत्या गल्लीत माझं जरा थोडा आता मी म्हणजे सर वगैरे असं काही नाही, पण एक ओरा तयार झाला. तर मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये येशील का. मी म्हणालो रँडमली ठीक आहे. आणि त्यावेळेस माझं म्हणजे आजही नाटक म्हणलं की मला खूप आवडतं आणि ते वेगळंच नशा आहे ती. आणि मग मी तो गेलो. तिला म्हणालो की तू 4 लोक जमा कर, खूप काही नको पण 4 लोक जमा कर आणि मला बोलव, आपण येऊ आणि करूया. माझ्यासोबत एक मी ज्याच्यामुळे मला ह्या नाटक शिकण्यासाठी यायला भाग पडलो, तर माझ्या कॉलेजमधला योगेश म्हणून मित्र आहे. तर त्याच्या बरोबरीने मग आम्ही दोघं कॉलेजमध्ये गेलो. मला अजूनही स्पष्ट आठवतंय, मी त्या साईडला होतो, ती ह्या साईडला, आणि मस्त अशी बसली होती. तिचा बॉब कट असं एकदम टॉमबॉय होती आणि अशीच होती बापरे, सगळं आठवतंय. हो, मला दिसतीच आहे ती अशी. छोटे कट होते असे, पूर्ण केस कट होते एकदम. आणि मी बसलो आणि त्यावेळेस आमच्या डोक्यात असं काहीच नाही. बसलो म्हणजे नॉर्मल रँडमली बेसिक थिएटरचं जे काय असतं ते सांगत बसल्यानंतर मग सगळं झाले, नाव, इंट्रोडक्शन वगैरे, ओळख वगैरे. आणि मग प्रॅक्टिसला सुरुवात झाली. मग प्रत्येकाचं वाचन, जसं आपण सुरुवात करतो की वाचनाचा, वाचिक अभिनयाचा ज्याच्यामध्ये जास्त प्लस त्याला ठीक आहे तू कर. पण माझ्या आधी ती स्वतः डिरेक्ट करत होती ना, त्यामुळे तिने विचार केला की लीड मी नको करूया, हिला देऊया.
मग हिला दिल्यानंतर हिचं ज्यावेळेस मी प्रॅक्टिस घ्यायचो त्यावेळेस असं झालं की अरे हिला जमत नाही हे, म्हणजे तसं प्रॉपर येत नव्हतं त्यावेळीची गोष्ट. आणि मग मी म्हणालो की एक काम कर, हा रोल तू कर आणि तिला म्हणालो तू लीड रोल कर. म्हणजे याच्यामध्ये असं वेगळं असं काही नव्हतं की नाही. साधारण त्या वेळेला मला वाटलेलं की बाबा कारण ह्या मला काहीच रोलसाठी- येत नव्हतं ना, त्या मुलीला खूप बऱ्यापैकी सेन्स होता त्याच्यामध्ये, हा. त्यामुळे मी तसं केलं. पण तो एक छोटासा मुद्दा आहे. हा, पण पण ते त्याच पूर्ण कन्व्हर्जनच्या वेळेला याची एक मैत्रीण आहे, आता आम्हाला उशीर झाला होता तेव्हा ती हा. त्याची एक मैत्रीण म्हणाली की याच्यासोबत तू जा, म्हणजे जिथे जायचंय हडपसर मध्ये कॉलेज पासून, तर याच्यासोबत तू जाऊ शकतेस. आणि माझी पहिली भेट म्हणजे अशी होती तिथे की तुला कळतं का कोणासोबत पण काय मला गाडीवर पाठवते. पहिली अशी आमची ओळख होती की बाबा हा. कोणासोबत पण काय, आणि तोच माझ्या जीवनात माझा जोडीदार जोडदार. झाला. पण तुम्हाला आठवते का तुमची पहिली भेट आणि कधी अशी नजरानजर झाली होती आणि तेव्हा असं कधी वाटलं होतं की नाही हीच माझ्यासाठी खास आहे आणि तुला हाच माझ्यासाठी खास आहे, म्हणजे शी इज द बेस्ट आणि ही इज द बेस्ट, असं अशी मुवमेंट कधी होती? एकांकिका जेव्हा हा बसवत होता हम्म. त्यांनी स्वतः रायटर डिरेक्टर म्हणून ती वाली नावाची एकांकिका केली, ज्याला आणि ज्ञानक्रांती करंडक एकांकिका सोहळ्यामध्ये पारितोषिक पण मिळाली, कारण ती एकांकिका खूप उत्तम होती, वाली नावाची, जी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित होती. तर त्या एकांकिकेच्या दरम्यान आमची रोज म्हणजे मी त्याच्यामध्ये एक छोटस रिपोर्टरच कॅरेक्टर करत होते. वा. माझं पहिलं रिपोर्टरच कॅरेक्टर होतं त्या एकांकिकेमध्ये. तर तेव्हा मला साधं उभं पण राहता एकच यायचं. सीन होता तेव्हा. हम्म. तो किस्सा मी सांगू का? हा. प्रॅक्टिस सुरू झाली. हा. साधारण ती न्याय एकांकिका झाली यांच्या कॉलेजची पूर्ण. मग हा, न्याय हा. एकांकिका झाल्यानंतर ती एक म्हणतो ना किडाचा होतो तसा हिला तो चावलेला. छोटं कॅरेक्टर केलेलं पण झालं आणि त्याच्यानंतर मग ते कॉलेज त्यांच्या लेवलला आणि माझी पंचमेध रंगमंच पुणे म्हणून मी एक नॉर्मल प्रायोगिक नाट्य संस्था पुण्यामध्ये प्रयोग करायचो माझ्या लेवलला. तर मग हिला कळालं की मी एक एकांकिका करतोय. म्हणजे मी मला मेसेज केला. तोपर्यंत आमचं काहीच नव्हतं. सर तुम्ही नाटक करताय कळलं, मी येऊ शकते. आणि त्यावेळी कसं होतं की ज्याला आवड आहे त्यांनी या पहिलं बॅकस्टेज करा. मी पण सुरुवात बॅकस्टेज पासून केली. बरोबर. मग आले बॅकस्टेज करा आणि नंतर माझा रॅन्डमली रिपोर्टरचा जी एक रोल करणारी मुलगी होती त्याचा प्रॉब्लेम झालेला. मग म्हटलं आता इथे कॅरेक्टर नाही आहे कोणी आणि खूप दिवस ही प्रॅक्टिसमध्ये येत होती. तर मी हिला सहज म्हणाला की एक सीन आहे करशील का? हो म्हटली करते. आणि हिची एक्साइटमेंट खूप दिसली मला आणि म्हटलं ठीक आहे कर. आणि मुळात त्यावेळी आता हिने खूप स्वतःला हे केलंय काय म्हणतात त्याला आपण करतेच आहे अजून. सुधरवलंय स्वतःमध्ये भाषेचं. तर त्यावेळेस ना माझी पण काही फार अशी मोठी भाषा नाही पण त्यावेळेस तिचा खूप मोठा असा माणसासारखा आवाज आणि पूर्ण ग्रामीण आवाज यायचा ना. आणि मला ग्रामीण टच खूप हो, होता खूप आणि होता. आणि मला असं पडलेलं की अरे रिपोर्टर. मग मी विचार केला अरे का नाही ग्रामीण मधून आलेली एखादी शहरामध्ये येऊन रिपोर्टिंग का नाही करू शकत, असू शकत. म्हणून तिला उभं केलं. लिटरली मला आठवतं, अजूनही आठवतं मला. माझी मेमरी जरा स्ट्रॉंग आहे. मी तारका सकट आणि मला तारकांचे घोळ आहेत माझे. व्हिज्युअल पण माझ्या लक्षात राहतात बऱ्यापैकी जे टचिंग मोमेंटचे असतात. हे आल्यानंतर तिला म्हणालो की तू ये, तुला जे वाटतंय ते तू कर, रिपोर्टर आहे. ते असं घडलंय. त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती ती पूर्ण होते. आपले महाराष्ट्राचे खूप मोठे नेते म्हणाले होते XYZ त्या ह्याच्याबद्दल, तर ते नको घेऊया. त्यांच्या एका वाक्यावरून मला ती अख्खी एकांकिका सुचली. म्हणजे स्पष्टच बोलायचं म्हणलं तर म्हटले होते की आता धरणात पाणीच नाही तर मी काय हे करू का वगैरे वगैरे. आणि हे ऐकल्यावर मला माझ्यातला कलाकाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला की अरे नाही आपण अशी एकांकिका करू शकतो. म्हणून मला ती एकांकिका खरं तर त्यांच्या वाक्याने सुचली. आणि ती शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सीन आहे. ही येते आणि ती रिपोर्टिंग करते पूर्ण. मग आता मी उभारू शकतो का? नाही नाही ना, ठीक आहे. ती आली. आता तुम्ही पाहतात इथे हे शेतकऱ्याचं जे काही झालेलं आहे, असं झालेलं आहे तसं झालं, हे करताना हिचे जे पाय होते ना म्हणजे मला उभं पण राहता येत नव्हतं त्याच्यामध्ये. मग हे मी का किस्सा सांगतोय, पुढे असं घडलं. मग तिला एकदा सांगितलं म्हणलं अगं तू रिपोर्टर कधी असं करत नाही, तू थांब आणि बोल आणि फक्त हातवारे कर जे काही करता येतं, माईक कर हातवारे कर. तिला 2दा सांगितलं 3दा सांगितलं. आणि ही नवीन होती त्यावेळेस. आणि सगळी जी लोक बसलेली असतात समोर इन्सिडेंट झाल्यावर त्रास होतो ना, तो माझाही झाला एकेकाळी जेव्हा मी त्या फेज मध्ये होतो. आणि मग हिला रडायला आलं. अशी रडत माईक पिऊन बाजूला निघून गेली. मला टेन्शन आलं, प्रयोग करायचा आहे. आणि त्यावेळेस खूप लोकांना सांभाळायला लागायचं. आजही प्रायोगिक नाटक करायचं म्हटलं की डिरेक्टर म्हणून आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस प्रयोग होईपर्यंत छातीमध्ये खूप दुखड असतं, कारण कोण निघून जाईल काय. आणि ह्यात ही मुलगी पहिल्यांदाच आलेली. रडत गेल्यानंतर माझ्यातली एक मुलगी होती, एक पात्र करणारी सोनाली म्हणून, ती गेली. काय झालं. मग रडत हिने ऍक्टिंग करत एवढं बोलली की मला सगळ्यांसमोर रडवलं वगैरे आणि असे बोलले वरडून वगैरे. नंतर मी तिला शांत केलं, म्हटलं टेन्शन करूया. आणि नंतर तिने जे काय पकडलं त्या
एका सीन नंतर परत दुसरा सीन नंतर काही नाटकं स्वतः लीड करत खूप छान कामं केली. हा आणि म्हणजे आम्ही ती continue एकांकिका केलं. यायची होती त्या सगळ्या प्रोसेस मध्ये ना मुलींना सोडवायला वगैरे म्हणजे त्याला म्हणजे पहिल्यापासूनच नाटकात असल्यामुळे एकांकिका करताना असं कोणाला मुलींना सोडवायला वगैरे रात्र रात्र खूप झाली झाल्यानंतर किंवा कुठे जायचं पिकअप ड्रॉप असेल तर हा करायचा. नजरा नजर म्हणशील तर मला एकांकिकेच्या दरम्यानच म्हणजे मी रोज एकांकिकेच्या प्रॅक्टिसला यायचो ना त्यावेळेला काय माहिती असं कुठेतरी वाटायचं की खूप असा सपोर्ट सिस्टीम वाटायचा आम्हाला नेहमी. आणि मी ना एकदा मला गाण्याची पण खूप आवड आहे म्हणजे मला गाणं आवडतं. मला प्रॉपर येत नाही असं नाही येत नाहीच म्हणजे पण मला ना गाणं खूप आवडतं. गाणं मला थोडस एक कळतं असं वाटतं कुठंतरी एक असं नाही का गाणं. तर मला ना गाण्याचा क्लास लावायचा होता. तर त्यावेळेला मी खूप रोज येऊन पुण्यात सगळीकडे चेक करायचे वगैरे. पण मला ना अचानक ह्याला फोन करून म्हणावं असं वाटलं तुला काही कळतंय की नाही मैत्रीण एवढी बाहेर फिरतीये. तेव्हा मैत्रीण म्हणजे सर सोडून मित्र झाले होतो आम्ही मित्र मैत्रीण झाले होतो. आणि इथून आपसुक होऊन गेलं हे कळलंच नाही खरं तर. आणि मग त्याच्यानंतर ह्याला असं वाटलं की ही मला असं एवढ्या हक्काने का म्हणते की तुला कळतं की नाही मैत्रीण एवढी सर्च करते. आणि मी ते सलील कुलकर्णी यांचं अकॅडमी होतं ना पुण्यात कोथरूडला ते मी तिकडे आले होते उरुळी कांचनवरून तिकडे मला गाण्याचा क्लास लावायचा तिथेच. ते एवढं लांबून आले आणि कुलूप लावलेलं तिकडे. तर मला इतकं वाईट वाटलं की मी एवढं उन्हातानाची फिरते वगैरे. डायरेक्ट ह्याला फोन करून मी त्याच वेळेला म्हणे की तुला कळत नाही का मी एवढी फिरते वगैरे तू ये. मग हा तिकडे आला मग याला पण असं झालं की काय एवढे हक्क म्हणजे ते आपसुकच होत गेलं आमचं. आणि मग कळलं की बाई नाही कुछ तो है ये अलग आहे म्हणजे मला कळतच नव्हतं की नक्की काय आहे. दुसऱ्या मुलीला जरी घेऊन गेला तरी असं वाटतं हा तिला का नेतोय मला न्यायला पाहिजे. बापरे. लिटरली मी एका मैत्रिणीला यांनी घेऊन गेला. तर मी बस म्हणजे मी तिथून गेले प्रॅक्टिस झाल्यावर आणि बसमध्ये बसले आणि तो ज्या वाटेने गेला त्या वाटेने मी चालले होते आणि माझ्या डोळ्यात पाणी काय येत आहे म्हणजे असं आपोआप सगळ्या गोष्टी होत होत्या. मग म्हटलं नाही हे काहीतरी वेगळंच कनेक्शन आहे. तेव्हा त्याला म्हणाले की नाही काहीतरी आहे. दोघांचंही सेम. हा मोस्ट ऑफ म्हणजे मलाही तेव्हाच रिअलाइज झालं ज्यावेळेस मी त्या मुलीला घेऊन जात होतो. म्हणजे प्रॅक्टिस संपली चलो आता आपापल्या घरी जा. आणि माझं DCS करायचं होतं ते फॉर्मचं सबमिशन करायचं होतं ह्याला पुणे विद्यापीठात. आता ते DMCS झालंय मास कम्युनिकेशन. मग त्यावेळेस जाताना ती अशीच रॅन्डमली म्हणाली की गोकुळ मी तुझ्यासोबत येऊ का. मग माझं असं झालं की घरी जा. तर नाही मला काही काम नाही येत म्हणजे ठीक आहे चल. आणि युनिव्हर्सिटी माहोल इतका भारी आहे की खूप छान आहे आणि तिथे मला नेहमी आम्हाला दोघांना खूप आवडते तिथे जायला. आणि मग जाता जाता चाललो मी घेऊन गेलो शनिवारवाडा माहिती आहे तुला पुण्यातला. शनिवारवाड्यापर्यंत गेलो आणि तिचा फोन आला आणि रडत मला असा अधिकाराने हक्काने बोलायला लागली तुला कळतंय का तिला का घेऊन गेला मला का नाही विचारलं असं तसं रडायला. मला असं क्लिक झाले ही का रडतीये हिला घेऊन आलो. म्हटलं एक मिनिट थांब तू रडू नको 2 मिनिट. मी त्या मुलीला म्हणालो मी माझं युनिव्हर्सिटीचं कॅन्सल होतंय तू एक काम कर तू इथून घरी जा मी पण घरी जातो मला पुढे काम आहे. मग मी रिटर्न परत वैभव टॉकीज म्हणून हडपसरला थिएटर आहे तिकडे गेलो. तिथे थांबली तिला बसवलं गाडीत आणि घेऊन गेलो. तिथं मला जाणवलं की ही ज्या अधिकाराने रडली आणि बोलली कुठेतरी तुला म्हणजे आम्ही इमोशनली कदाचित ही वेळ माझ्याकडे अटॅच झाली. मी तोपर्यंत त्या नजरेनं बघितलंच नव्हतं. तसं म्हटलं तर गोकुळ माणूस म्हणून मला जास्त आवडतो असं तिला वाटतंय पण मला माहित नाही मी किती. नाही आम्ही आता पाहिलं म्हणजे आपण आता आपली पहिली मुलाखत आहे पण तरी पण आपण किती फ्री झालो. आणि खरं तर गोकुळ पण झालाय तर तुझ्यासोबतच आपलं कुठे ना कुठे शांत आहे पण आज खूपच तो खूप खुल्ला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बरं आणि तू आता म्हणालीस की आम्ही एकमेकांना प्रपोज वगैरे केलं नव्हतं अशा गोष्टी. पण तुझ्या वाढदिवसा दिवशी तू एक व्हिडिओ पोस्ट केला होतास त्यामध्ये तुला गोकुळ प्रपोज करत होता आणि छान वाटत होतं ते. आणि तुमची फिलिंग सुद्धा खूप छान खूप क्यूट दिसत होते तो मुवमेंट. तो व्हिडिओ तुम्ही टाकलात. पण या सगळ्याची सुरुवात कधी झाली काय काय गोष्ट आहे मागे आणि काय ट्विस्ट आहे मागे. ऍक्च्युली तो व्हिडिओ असा प्रपोज साठी असं काही नव्हता. त्याने असंच त्यावेळेला मला सरप्राईज दिला आणि ते केलं होतं. मग आम्हाला सगळं टाकूयात का आपण व्हिडिओ असं काही त्याच्या आधी पण मी बरेच तिला सरप्राईज दिलेत कारण मी थोडा रोमॅन्टिक आहे. खूप काही गोष्टी असेल की मला सजवायची वगैरे. एकदा तर त्याच्या आधी मी मस्त रूम सजवून फॅनवरती फुले ठेवून तिला रोल करून ते सगळं केलेलं आहे. साधारण याला सुरुवात कधीपासून झाली हे आम्हाला सांग. तुला म्हटलं ना मी 9 वर्ष 10 वर्ष झाली आता या सगळ्या गोष्टी. त्यामध्ये काही ट्विस्ट काढले असतील. ट्विस्ट तर खूप आहेत. एक तर आमचं लव्ह मॅरेज मी म्हटलं घरनं विरोध होता. मला जेव्हा सहकुटुंब सहपरिवार ही सिरियल मिळाली त्यावेळेला पण मी घरी सांगितलं होतं. पण ऍक्च्युली त्यांचं कसं होतं की लग्न कर आणि मग काय करायचं ते कर. ऍक्च्युली ते त्यांच्या जागी एकदम बरोबर आहे. पण माझं असं होतं की माझा जीव जडला याच्यावरती म्हणजे एक प्रेम होतं आणि त्यांना प्रेम मान्य नव्हतं.
घरच्या हा लव्ह मॅरेज आमच्याकडे नाही शक्यतो. लव्ह मॅरेजला ते परमिशनच नाही आमच्याकडे. आमच्या घरात असं लव्ह मॅरेज हे अलाउडच करत नाही. पण माझं कसं होतं माहितीये, मला जर प्रेम केलं तर मग ते शेवटपर्यंत. एक तर मी कधी प्रेमात पडल वगैरे अशी नाहीच आहे, पण ती कशी काय झालं मला माहित नाही. मग असं झालं की मला कोणाच्या भावनांशी खेळायचं नाही. आणि मग आमच्या दोघांचे विचार असेच आहे की केलं तर मग शेवटपर्यंत, नाही तर मग त्याला काय अर्थ नाही, असं आमच्या दोघांचे विचार आहेत. आणि मी नाही राहू शकले त्याच्याशिवाय, आणि तो पण माझ्याशिवाय. तर मग असं ट्विस्ट काय आहे? ट्विस्ट काय म्हणजे तुला अख्खे मला वाटतं खूप तुला आहे ग, इंटरव्ह्यू सांगायला मी सांगते की एवढं खूप आहे. इतकं अख्खा आता सिनेमा आम्ही होईल. बाहेर कधी आलो नाही किंवा बोललो नाही. आमचे जे काही हिचे किंवा माझ्या सर्कलला लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी हिस्ट्री माहिती आहे. खूप आहे अगं, म्हणजे तुला इंटरव्ह्यू म्हणजे काय सांगावं आता. तरी मी मला तुला असं झालं की थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगते. किती हा. किती काय कसं तरी मी थोडक्यात सांगते. घरनं विरोध होता. मग मी जेव्हा सहकुटुंब सिरियल मिळाली तेव्हा मी घरी सांगितलं. पण त्यावेळेला माझं असं झालं की मी आता मला ते जाऊ देत नाहीत, मग जाऊ देत नव्हते तिकडे. मग शेवटी मी म्हणाले की मी रजिस्टर मॅरेज केलं. म्हणजे मी केलं होतं आधी, कारण मला माहिती होतं घरनं सपोर्ट नसणार आहे. हे कधी साधारण केलेलं? की 5 नोव्हेंबरला आम्ही रजिस्टर मॅरेज केलं होतं. 5 नोव्हेंबर 2000 कोणत्या साली? 5 नोव्हेंबर 2019. 19 कोरोना काळात. 2019. त्याच्या पण आधी. आमच्यात युएसपी पॉईंट काय माहिती तुला सांगू, मजबूत राहण्याचा. आणि मला नाही वाटत पुढे जाऊन आम्ही असं काहीतरी इन्फ्लुएन्स होऊन दुसऱ्या गोष्टी करू, माहित नाही पुढचं काय. आमच्यात चांगली म्हणजे मला ते प्राऊडली वाटते की आम्ही कुणीच नसताना आम्ही एकत्र राहून होतो. स्ट्रगल केलेला. म्हणजे ही कोणीच नाही, मीही कोणीच नाही, नसताना आम्ही खूप स्ट्रगल केलाय. त्यामुळे आता तिला सिरियल आणि हे नाही की छान ह्याच्यात पोहोचली, पण असं नाही की आत्ता आम्ही आलोय एकत्र. आमचा हा म्हणजे शिकण्यापासून, मला नाटक जेव्हा माहिती नव्हतं किंवा जेव्हा कळायला लागलं थोडंफार, तेव्हा हिला काहीच माहित नसल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि आमच्या दुखऱ्या सुखाच्या सगळ्या एकमेकांना माहिती आहे. आम्ही उद्या भांडू, किती काही करू, किती हो, मला नाही वाटत. शेवट म्हणजे किती काय झालं तरी तोडायचं जास्त आमच्याकडं. पण रजिस्टर मॅरेज हा निर्णय का घेतला? आता मी तुला सांगतो, शॉर्ट मध्ये सांगतो, मी फार नाही सांगत, कारण हिचा तारखेचा प्रॉब्लेम होतो म्हणून. माझी स्वतःची इच्छा अशी होती, जेव्हा तू बोललीस ना की कधी तुम्हाला फील आलं, तो फील आल्यानंतर मीही त्यावेळेस असाच मेंटॅलिटीचा होतो की जर करायचं तर पूर्णपणे एंड पर्यंत, शेवटपर्यंत. नसेल तर आपण नको करूया. आणि मी हिला आधीच सांगितलं की मला जे काही करायचं आयुष्यात फक्त नाटक आणि हेच करणार. मला माहित नाही पैसे किती कमवेल, उद्या किती काय होईल, तू ह्याचा विचार कर. तर तिलाही असं झालं की मलाही तेच पाहिजे, केलं तर लास्ट पर्यंत. मग ओके, आता आमचं ठरलं, आय लव्ह यू वगैरे असलं काय नाही, पण ठरलं की आपल्याला, मला तू आवडतोय, तू मला आवडते, इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे जाण्यासाठी आणि मी जरा खूप गोष्टी बघून आलोय, त्यामुळे मला माहिती आहे की दुसऱ्या बाजूतून सगळ्याच गोष्टी. मग त्यावेळेस मी हिला म्हणालो की ठीक आहे, आपण एंडपर्यंत राहूया, हरकत नाही. मग नंतर आम्ही ते जसं आजच्या काळात म्हणतात कपल तसं राहिल्यानंतर आम्हाला एका पॉईंटला असं झालं की आता आपण घरी सांगूया एकमेकांची की, आणि हिच्या घरच्यासाठी तर नोच होतं. नाही आपण कोणीतरी आधी काहीतरी करूया, नंतरच मग आम्ही काय बोललो, घरी बोलूया. हा आपला जेव्हा विषय झाला की आपण घरी सांगूया, तेव्हा ही काय बोलली, आता मी असा, ही असे आर्थिक दृष्ट्या नॉर्मल पहिल्यापासून. आणि मग हिच्या कसं झालं की तुझं काहीतरी कर्तृत्व पाहिजे. मी पुण्यात फ्लॅट घेतला हिच्यासाठी, रिस्क घेतली त्यावेळेस मी जॉब करायचो आणि त्यावेळेस नाटक पण खूप करायचं जॉब करत. मग ते झाल्यानंतर मग परत असं झालं की आता आपण ठरवूया. नंतर आम्ही काय करायचो, दर जानेवारीला 1 तारखेला न्यू इयर आलं की 1 जानेवारीला बालगंधर्वच्या संभाजी गार्डन तिथे भेटायचं. आणि आम्ही इथे कपल सारखं कधीच फालतूपणा नाही. आमचं दर जानेवारीला युनिव्हर्स काय असायचं, आपण ह्या वर्षी माझा स्वतःचा सिनेमा किंवा नाटक, किंवा मी जेव्हा माझं स्वतःचं नाव होईल किंवा तुझं नाव होईल ना, तेव्हा आपण एकमेकांच्या घरी सांगूया. तोपर्यंत नको, का तर आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि मग सांगूया, असा आमचा जनरल थॉट होता. मग त्याच्यामध्ये 2015 पासून सुरू झालं ते 2016, 17, 18 हे सुरू होतं. 18 नंतर 19 आला. 19 आल्यानंतर मला असं झालं की 16ला माझे वडील गेले. आणि आपल्या ह्याच्यात कसं असतं, वडील गेल्यानंतर 3 वर्षाच्या नंतर, नाहीतर वडील गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत लग्न करायला लागतं. आणि मला माझ्या घरून बघाबघी सुरू झाली, 1 वर्षाच्या आत करायला लागतं. मग मी हिला बोललो की माझे वडील तर गेले. त्यावेळेस पण हिने मला खूप आधार दिला. मी नाटकाच्या प्रॅक्टिसमध्येच होतो त्यावेळेस, वडील गावी गेले होते त्यावेळेस गेले. आणि नंतर मग मी म्हणालो की बघ, आता लग्न करावं लागेल मला, घरचे, आणि मी घरात मोठा आहे ना, त्यामुळे करावं लागेल. तर आपण तुझ्या घरी सांगूया का, आम्ही येतो घरी किंवा नाही. मग हे बोलले घरी येऊच नको, तू घरी येशील पण परत जाणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. बापरे. मग नंतर मी म्हणालो की ठीक आहे, असं इतकं हे नव्हतं, पण ते मान्यच नव्हतं ना, कास्ट त्यांना वेगळी. मान्यच नव्हतं या सगळ्या. आणि
मी हिच्या आई वडिलांना दोष आजही देत नाही आणि उद्याही देणार नाही. शेवटी ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. मी रिस्पेक्टलीच त्यांना बोलतोय, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. कारण माणूस जसा राहतो, जसा वागतो, जो आजूबाजूचा एरिया ओर आहे तसा बौद्धिकदृष्ट्या वाढतो ना, तसं आहे ते. पण ती परिस्थितीला दोष देऊ शकतो आपण, ती परिस्थितीच तशी होती किंवा रादर आज आहे अनेक ठिकाणी. आणि मग ते झाल्यानंतर मी हिला बोललो, ही काय बोलली माहिती मला, एक काम कर, तुला मुलगी बघायला तू जा बघून ये. म्हणजे काय, मी बघून येऊ, मला इंटरेस्ट नाही, तू करणार नसेल तर सांग, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला कुठली जबरदस्ती नाही करायची, मीच जातो. नाही तू एक काम करतो, बघायला जा आणि सरळ सांग की मला आवडले नाही, पसंत करून नाही पसंत म्हणतो. अरे असं होतं, सगळी घरची येणार जाणार. खूप डिटेलिंग शॉर्ट मध्ये सांगतो मी, 3 मुली बघितल्या. तर मग ती म्हणलं मी आता नाही बघू शकत, आणि आता मला तिघीनीच पसंत केलेलं, असं काही नाही की नाही. आणि घरच्यांना असं झालं की काय घरच्यांना तोपर्यंत काही माहित नव्हतं. ह्याच्यामध्ये माझ्या भावाला खरं तर क्रेडिट आहे, आम्ही दोघं एकत्र राहणार. तो खूप सपोर्टिव्ह आहे, खूप सपोर्ट केला. आणि आई माझी साधी आहे, बोळी आहे, असं काही फार नाही. घरात मी मोठा असल्यामुळे निर्णय माझे सगळे जे काय ते फायदे. तर 4 दिवस मला माझी आई बोलली नाही माझ्याशी की असं नको तसं नाही, हे ते नाही वगैरे. मग मी नंतर हिला मी म्हणालो की मी माझ्या आईला म्हणवीन कसं तरी. मग माझ्या आईला मी म्हणवलं, आई माझी तयार झाली. त्याच्याकडनं काही टेन्शन माझ्याकडनं नाही, परत आई काहीच पण tension छान आहेत आणि हे सपोर्ट, पण आमच्याकडे मान्यताच नव्हती या म्हणून गोष्टीला. आणि हा मग मी decision काय घेतला. केलं म्हणजे हिला मी रजिस्टर केलं. म्हणालो, हा रजिस्टर कधी आलो रजिस्टरच्या पॉईंटला, मी हिला म्हणालो की आपण जर तुला कसं वाटतंय घरचे नाही करत आहेत हे, तर मला खात्री दे की तू माझ्याशी लग्न करणार, कारण मी तुझ्यासाठी थांबतोय मुलींना बघ, मग आपण रजिस्टर करूया. मग रजिस्टर करूया ठरल्यानंतर मग कधी करूया, कसं करूया. मग माझ्या डोक्यात होतं, आपण नाटकामुळे एकत्र आलो आणि आपल्या दोघांचंही नाटकावर थिएटरवर प्रेम आहे, तर आपण 5 नोव्हेंबरला रजिस्टर करूया. हे रंगभूमी 2018ला 5ला करायचं होतं, पण 1 वर्ष निघून गेलं. पुन्हा मी तिला म्हणालो की आता 5 नोव्हेंबर आलाय, रजिस्टर करणार असेल तर, नाही तर आपण नको राहूया. मग 5 नोव्हेंबर 2019ला आम्ही रजिस्टर Register मॅरेज marriage. आणि केलं. हे सगळ्यांपासून तुम्ही लपवलं होतं, हो, कारण त्यांच्या त्याचं- घरच्यांपासून पण गोकुळच्या. हो. हो, पण लक्ष्मणला म्हणजे याच्या भावाला माहित होतं की मी अशी आहे म्हणून वगैरे. सही करण्यासाठीच होती, तिसरा असतो पण ना. तुमचा तो संयम खरंच खूप सॅल्यूट देण्यासारखं आहे त्या संयमाला. कारण की 5 वर्ष आधी रजिस्टर लग्न करून राहणं, वेगवेगळं राहणं आणि आपलं करिअर सेट करणं, खरं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आता लग्नामध्ये तुझे आई बाबा होते नाही, नव्हते? बरं ठीक आहे, आपण म्हणजे आई बाबा कुठून ना कुठून तरी तुला आशीर्वाद देतच असतील, Yes. कारण की तू त्यांची मुलगी आहेस आणि नाही, मला कधी ना वाटतं कधी ते नक्कीच तुला भेटणार, मला वाटतं की कधीतरी मला ते एक्सेप्ट करतील नक्कीच तसे. ऍक्सेप्ट मी करतील. तुला खरं सांगतो, हिच्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे आणि जास्तीत जास्त तिच्या वडिलांवर हिचं इतकं आहे ना, ती सतत मला नाही बोलत नाही, असते. खरंच म्हणजे मी या लोकशाहीच्या माध्यमातून सांगू इच्छिते की कोमल खूप गोड आहे आणि ती खूप सुखात आहे. हे बघा Please, आता मला प्लीज तिला इमोशनल करू नका तुम्ही. तिच्या आई वडिलांना सांगू इच्छिते, प्लीज कोमलला भेटा, कोमलशी बोला. खरंच खूप छान संसार चालू आहे आणि ती दोघंही खूप गोड आहेत. आणि मला कोमल पुन्हा सोशल मीडियावर पाहायला आवडेल की तुमचं पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं. कारण की मी स्वतः देखील खूप इमोशनल झाले, की मी सुद्धा एक विवाहित स्त्री आहे आणि आपले आई वडील आपल्यापासून लांब असणं आणि आपल्याशी नाही बोलणं ही किती मोठी गोष्ट आणि ती किती मनाला लागणारी आहे हे मी सुद्धा फील करू शकते. सो त्यामुळे प्लीज कोमलच्या आई बाबा कोमलशी लवकर बोला. आणि आता आपण पुढे जाऊया कोमल. मैत्री, प्रेम आणि मग आता लग्न, आता नवरा बायको झालेला आहात. आता ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पुढे प्रवास आपल्या पुढे वाढत जातो. आत्ताच्या घडीला ना प्रत्येक कपलने म्हणजे प्रत्येक जोडीनं लग्नाचा डिसिजन घेणं आणि कमिटमेंट ती पाळणं किती महत्वाची, आणि ती जबाबदारी केव्हा स्वीकारावी त्या कपलने, की तुम्हाला असं वाटते की आता आपण लग्न करण्यासाठी परफेक्ट आहोत तेव्हाच ती जबाबदारी स्वीकारावी, आता तुला असं वाटतं? खरं तर ना जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीशी जोडले जातो ना, तेव्हाच आपण ती जबाबदारी एक्सेप्ट करावी आणि सगळं त्याच्यासाठी. कारण तुला माहिती काही म्हटलं ना तरी नवरा बायको हे नातं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळी नाती असतातच, पण नवरा बायकोचं नातं ही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप बरोबर. स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही. मग त्यात म्हणजे चढउतार असतातच, भांडणं कोणाच्याच होत नाही, सगळ्यांच्याच होत असतात. पण त्या निर्णयाला कधी जाऊ नये असं मला नेहमी वाटतं, की शेवटचं त्या टोकाला की आता मला नाही वगैरे हे म्हणजे आमच्या दोघांच्या बुद्धीलाही पटत नाही. त्यामुळे ती जबाबदारी ज्या क्षणी तुम्ही जोडले जाल त्या क्षणी ती घ्यावी आणि शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावी असं मला वाटतं. बरोबर. मला असं विचारायचंय की आता तू म्हणालीस की आपण जे करतो म्हणजे आपण प्रेम करतो ते शेवटपर्यंत टिकायला पाहिजे, पण दोघांमध्ये अंडरस्टँडिंग देखील असणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त समजूतदार कोण आहे, कोण चिडचिड आहे, कोण शांत राहतं? तूच सांग. हा शांत आहे, मी चिडचिडी. का तू
तुला का सांगितलं? मी खूप सहन करतोय अरे, बापरे का असं काही पण उदाहरण प्रेमाने सहन करतो. आणि मुद्दा जसं तू म्हणालीस ना की कमिटमेंट किंवा लग्न किंवा जबाबदारी महत्वाचंच आहे ना. आणि कसं होतं, जर तुम्ही दोन व्यक्ती असतात जो वेगवेगळ्या विचाराचे असतात, जरुरी नाही की 100% तुमचं जुळतं. मग तुम्ही बरोबर किती काही केलं तरी मला असं वाटतं की 4 गोष्टी तिच्या असतात जे मला पटणाऱ्या नसतात, माझ्या असतात जे तिला पटणाऱ्या नसतात. बरोबर मग संसाराचा गाडा चालणं म्हणजे काय? तुझ्या 4 गोष्टी वाईट मी माझ्या पोटात घालून गेले, माझ्या 4 गोष्टी वाईट तू तुझ्या पोटात घालून गेले आणि पुढे जाणे तरच टिकतं ना. नाहीतर प्रत्येकाचा इगो अहंकार आणि तुला नाही माझं मला नाही आवडत तुला नाही आवडत हे असं केलं तर मग आणि काय कसं होणार? झालं लॉकडाऊन मध्ये आम्ही एकत्र म्हणजे जे अडकलो ना आम्ही. लग्नानंतरच खरं तर म्हणता येईल ना तर ते लॉकडाऊनच्या नंतर ना आम्ही जे एकमेकांना राहिलो सोबत त्यामुळे आम्हाला एकमेकांचा स्वभाव सगळ्या गोष्टी कळाल्या. म्हणजे आम्ही एकत्र राहिलो 2-3 महिने बऱ्यापैकी जेव्हा लॉकडाऊन पडला होता तेव्हा तेव्हा खूप एकमेकांना ओळखलं की कसं काय. आधीचं रजिस्टर मॅरेज करून मी घरीच होते तुझ्या घरी पण जेव्हा सहकुटुंबाचं झालं ना त्यानंतर ना मी घरी सांगितलं. मी तुला तेच मध्ये हो, मध्ये हो. आपलं हे होतं ऍक्च्युली सांगताना. पण जेव्हा सहकुटुंब झालं मग घरी मी सांगितलं त्यांना मान्य नव्हतं. मग शेवटी मी त्यांना म्हणाले मी रजिस्टर मॅरेज केलं. मग तेव्हा लिटरली घरात तुला नाही सांगू शकत खूप विचित्र कंडिशन होती की हिने असं कसं केलं वगैरे. आणि ते त्यांच्या जागी बरोबर आहेत मी त्यांना दोष देतच नाही नाही. आपण त्यांना दोष देऊच पण नाही. कसं बरोबर. तेच की मग मी त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. म्हणजे त्यांनी मला की तू आमची नाही राहिली आता तू हिला नकोच. म्हणजे ते तोडायचं म्हणत होते पण माझं असं की मी नाही. हे खूप भयानक आहे. हा, खूप आहे काय काय असं. पण मग मी तिकडून मग मी जे निघाले कारण मला गोकुळ मी याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला नाही बघू शकत. बरोबर असं आहे माझं की मी म्हणून मग काय मी दुसरं लग्न केलं तर दुसऱ्या व्यक्ती समोर आहे ना मी नाही तिथे राहू नाही यायला हाच याच्याशिवाय मी दुसऱ्या व्यक्तीला नाही बघू. मग त्यानंतर बाहेर पडल्यानंतर तू कुठे मग मी डायरेक्ट याच्याकडेच आले. पुणे टू मुंबई आमचा जो जर्नी आहे ना हा हा अंगावर आजही शहारे येतात ते सांगताना आठवलं की. खूप आहे ग पण आपलं आता संक्रांती निमित्त त्यामुळे गोड गोडच बोलूया तिखट तिखट नको बोलूया. नाही पण तुम्ही दोघं जोडीने आम्हाला पहिल्यांदा भेटताय सो त्यामुळे या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडत आहेत. आणि म्हणजे आवडत नाहीये खरं तरी जी गोष्ट तुझी सांगतेस ती पण कुठेतरी मनाला सुद्धा दुःख वाटते की असं सुद्धा एखाद्या कलाकाराचं आयुष्य असू शकतं. अरे म्हणजे मला दादांनी म्हणजे पप्पांना मी दादा म्हणते हम्म. जेव्हा त्यांना सांगितलं ना की मी रजिस्टर मॅरेज केलं. हा. आता ही गोष्ट बोलू का मी म्हणजे मला मारलं होतं त्यांनी खूप. माझ्या अंगावरती वळ होते आणि त्यातच मी सहकुटुंबाचा प्रोमो केला पहिला. म्हणजे मला खूप मारलं त्यांनी की तू असं का केलं वगैरे. ते त्यांच्या जागी मी त्यांना अजूनही मला दोष हिचं देणार खूप नाही. कौतुक वाटतं. हार्डकोर कलाकार वगैरे आपण म्हणतो ना म्हणजे खरंच म्हणजे आता हा एखादा जर्नी कलाकार- थोडासा ना तुला हा. हे वाटेल पण मला वाटतं की ते निघलं तर डिटेल व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे काय खरं तर हिच्या आई वडिलांना दोष देत नाही मी आणि हिनेही देऊ नये. ह्याच्या आई वडिलांचा रिस्पेक्ट करूनच आम्ही बोलतोय की साधारण आता त्यांची ती चूक नाही त्यांचा नाईलाज आहे काही गोष्टींमध्ये. ज्यावेळेस रजिस्टर केलं ना आम्ही रजिस्टर करून 3च महिने झालेले. लकीली बघा वरच्यानी म्हणण्यापेक्षा ते आपण म्हणतो आम्ही काही हिनी किंवा आम्ही ठरवून थोडी केलंय. हे घडलत हे गेलंय झालं. वरतून घडवलंय आणि ह्यांच्या आई वडिलांना त्रास देणं हा आमचा हेतू नव्हताच आणि आजही नाही उद्याही नसणार आहे. हे घडत गेलं. लकीली 3 महिने आधी आम्ही रजिस्टर झालं आणि 3 महिन्यानंतर आणि तोपर्यंत आमच्या अजून जर्नी खूप मोठा आहे पण तुला शॉर्ट मध्ये सांगतो की आम्ही ऑडिशन्स वगैरे देणं सुरू होतं नाटकांचे प्रयोग सुरू हा होते. आणि माझा बऱ्याच गोष्टीच्या तिकडं कथा गेला. ह्याच्या तयार करून हिच्या घरातून काढून नाटकांचे प्रयोग करणं सुरू होतं. अशा गोष्टी होत्या आणि नंतर असं झालं की ऑडिशन देत राहूया. आम्ही मुंबईत येऊन हिला सकाळी हिच्या घरी कसं असायचं संध्याकाळी 7-8च्या घरी जायचं बाहेर नाही जायचं. तर सकाळी आम्ही मुंबईत येऊन एक ऑडिशन वगैरे देणार तर सकाळी संध्याकाळी 7-8च्या आत हिला घरी पोहोचवणं सुरक्षित व्यवस्थित करणे आणि मग त्याच्यानंतर एका ऑडिशनला क्लिक झालं की तू सिलेक्ट झालीस एक ऑडिशन करून पाठवून. तेव्हा मला आठवतं आम्ही तीच बघत होतो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. मला खूप मास कम्युनिकेशन केल्यामुळे फेस्टिवल्स बघायची खूप सवय आधीपासून. तिला मी म्हणालो चल आपण फिल्म फेस्टिवलला वगैरे जाऊया. सकाळचा दिवसभर असतो तो दर जानेवारीमध्ये असतो आणि गेलो बसलो. तिला फोन आला की तुझं सिलेक्शन झालंय स्टार प्रवाहाला अशी गेली. आम्ही पिक्चर बघत होतो. ही मला हलवलं म्हणजे भुकू ऑडिशन आले चल चल चल. अरे म्हणलं पिक्चर चालू आहे अरे चल चल चल. पिक्चर सोडून तसंच आम्ही गेलो खाली आणि एक ऑडिशन पाठवलं. तिला तेव्हा जरा थोडं सर्दी होती. ऑडिशनच्या वेळेला ना मी एकदा केलं परत त्यांनी मला परत म्हटले की माझी तब्येत बरी नव्हती अजून एकदा पाठवणार कारण त्यांना तो लहेजा आवडला माझा जो होता ना त्या अंजूच्या कॅरेक्टरसाठी. तर त्यांचं असं झालं की अजून एकदा पाठवा असं करत करत मी 2-3 त्यांना ऑडिशन आणि ते पण सगळं घरच्यांना न सांगता हे माझे कुट्टाने सुरू होते सगळे. कधी इथे कधी तिथं कधी म्हणजे पण तुझ्या हिंमत आहे तुझ्या हिमतीला दाद दिली पाहिजे नाही खरंच. तशी हिंमत नाही हिच्यात जास्त. तो कुठून मला आली म्हणतो त्यावेळी ना. कुठून आली माहित नाही. हिचा एकच महिन्याचा तिने स्ट्रॉंग घेतला ना की मी आता तुला मेन मुद्द्याकडे येतो की ते ऑडिशन झालं गेलं सिलेक्ट झालं हिच्या घरी गेली
तिच्या भावाला वडिलांना आले की मला तुला स्टार प्रवाहाची काकी आईला काकी म्हणते, वडिलांना दादा म्हणते, की मला स्टार प्रवाहाची सिरियल मध्ये मी हे करणार. तिचं चालले तुला कोण विचारते, असं सगळं झालं. जसं म्हणजे- भावाने केलं मला हा, हा. की हे तुझं काय नाही का, म्हणजे असं त्यांनी खूप नाही त्यांना का विश्वास बसेना आणि त्यांना असं झालं की अरे कोण कुठली तुला कोण विचारते, जाऊ दे सोड, नाही येते काय तसलं करू नको. आणि नंतर असं झालं की त्यांनी सांगितलं की तुझे आम्हाला लुक टेस्ट घ्यायचे आणि माप वगैरे घ्यायचंय, मग तुम्ही ये. मुंबईचा प्रवास आणि मग- असं आपण आता मुद्द्यावरच येऊया. Direct उडी मारूया का? नाही नाही, आपण मुद्द्यावरच येऊया. तू रडशील ह्या मोमेंटला. हा, मग काय. असं 9 वर्षाचं म्हटल्यावर बघ ना, खूप आहे हो. सांगण्यासारखं. त्यामुळे मग ते आता आहे आमचं छान लग्न वगैरे झालं आता. बरं, मग आता जेव्हा आम्ही सोशल मीडियावर तुमचे फोटोज पाहिले, तुझे मेहंदीचे, हळदीचे, लग्नाचे, खूप छान वाटत होते. आणि म्हणजे ते फोटोज असे कॅप्चर जे झालेले तुझे, ते संपूर्ण आउटफिट म्हणा, खूप छान वाटत होतीस. आणि आम्ही देखील छान फील घेत होतो. तुझ्या लग्नाचे वाईब्स होते सगळीकडे. काय मुवमेंट होती तेव्हा, डोक्यात काय चालू होतं, किती छान फील, म्हणजे त्या लग्नाच्या विधी, 7 फेऱ्या, मंगलाष्टका, डोक्यात काय होतं? डोक्यात खरं तर माझी द्विधा मनस्थिती होती. द्विधा म्हणजे दिवसभर मी खूप वेळा रडतच होते की बाबा, कारण शेवटी आई वडील नव्हते, त्याच्यामुळे कुठेतरी त्रास करत. असं नाही की बाबा आता लग्न वगैरे मी आता असे, पण एक विधीने आपल्या याच्यात कसं असतं हिंदू धर्मात, आपल्याला विधीनुसार करता, आम्हाला हो. विधीनुसार करायचं. तर तो आणि त्या लग्नासाठी लिटरली आम्ही 2 महिने गोकुळन, मी तुला सांगते छोट्यातली छोटी गोष्ट आम्ही इतके पळालोय ना त्या सगळ्यासाठी. आणि त्या दिवशी असं वाटतं की फायनली हे लग्न बापरे. म्हणजे आत्ताच मला प्राऊड वाटतं. आम्ही तेच चर्चा करत होतो की आता हे जे लग्न केलं ना हिच्या मागे कोणी ना माझ्या मागे कोणी. हे वडील लग्न नसल्यामुळे तो 2 महिन्यापासून आम्ही जे दोघंच पळत होतो, आणि त्यात माझा भाऊ होता आणि बाकी गोष्टी होत्याच, पण जे काही दोघांनी पळवलं, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत दोघांनीच ठरवलं फक्त सगळं. मेहंदी लागल्यावर हा. आम्हाला सांगितलं बाहेर नाही जायचं, हा. Yes. नाहीतर आम्ही पळतोय पण आणि तुमच्या आउटफिट बद्दल जाणून घ्यायला आवडेल. खूप डिफरंट होता, म्हणजे लग्नाचा लुक, हळदीचा लुक नक्कीच. जाणून घ्यायला खूप आवडेल. कोणाची आयडिया होती? ऍक्च्युली पूजा मेकअप आर्टिस्ट आहे, जी माझी पर्सनल म्हणजे बऱ्यापैकी ती माझं करते, म्हणजे ती बहिणीसारखीच आहे मला, पुण्यातली. आणि तिचं म्हणणं होतं की आपण छान करूयात काहीतरी. तर आम्हीच सगळ्यांनी मिळून, पण जे माझे ग्रीन कलरचा जो कलर होता ना, तो याचा विधीचा, पोपटी कलर. हा विधीचा पोपटी कलर जो होता ना, तर ती ज्या ताईकडे नक्षी अंजली म्हणून तिचं आहे पेज, तर तिच्याकडे मी जेव्हा गेले ना, तेव्हा तो तिच्या कॅटलॉग मध्ये कलरच नव्हता लिटरली. तो मी तयार करायला सांगितलं, तिने मला रेफरन्स पाठवले, म्हटलं हाच कलर पाहिजे, जरा युनिक वाटतोय. मग तिथून सुरुवात आहे आमची, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून. आणि इव्हन ते शेवटचा जो लुक होता माझा, ती पण साडी साऊथ केरला साईडची साडी, हा ती पण तिकडून आणून त्याच्यावर पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. त्याच्यावर पण खूप मेहनत आहे, लिटरली त्या साडीला 1 महिना गेला ते पूर्ण करायला. बापरे बापरे. आउटफिट तर म्हणजे मला इतकं छान वाटलं की जे काही केलं ते सगळ्यांनाच आवडलं. हो, आणि खूप आम्ही पण छान खूप होतं. खुश आहेत. बरं गोकुळ, मला तुला विचारायचं आहे, याआधी कोमलला तू तिच्या म्हणजे प्रत्येक लुक मध्ये पाहिलं असेल, पण जेव्हा लग्नाच्या दिवशी ती नवरी म्हणून जेव्हा समोर आली, तिचा तो संपूर्ण साज शृंगार तो फक्त तुझ्यासाठी होता, त्यावेळेस काय वाटत होतं मनात? काय मुवमेंट होती? आनंद खूप होता आणि वाव ही मुवमेंट होती. आणि छान म्हणजे खरं तर 8 वर्ष झाले ग, आणि- त्याच्यामुळे पण आता आता नवरीच्या लुक मध्ये तू होतेस ना हा, संपूर्ण. एक छान वाटलं मला. वाव मुवमेंट होती ती, आणि माझ्यासाठी न विसरणारी गोष्ट आहे ती. तो जो काही क्षण माझ्या डोक्यात साचून राहिला आहे, तो कायम स्वरूपी तसाच Yes. राहील. आता तुम्ही 9 वर्ष एकत्र आहात, तर गोकुळने त्याच्या स्वभावात कोणता बदल केला पाहिजे आणि कोमलने तिच्या स्वभावात कोणता बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दोघांनी एकमेकांबद्दल सांगा. स्वभाव सांगायचा का सवयी सांगायच्या? स्वभाव तुम्हाला जे वाटेल ते सांगा. स्वभाव तर त्याचा खूप उत्तम आहे. हा. खरंच खूप छान. म्हणजे मला वाटतं माझ्यापेक्षा पण त्याचा स्वभाव छान आहे. हम्म. सवयी मी सांगू शकते की त्यांनी Please. पटपट उरकत नाही तो. कुठे बाहेर जायचं म्हटलं तर लवकर उरकत नाही, खूप वेळ लावतो. म्हणजे मी रेडी राहते, पण हा आपला हळूहळू सुरू, मग तुझं स्पीड लाव, उरक पटकन. हे आमच्या दोघं त्या गोष्टीचा मला राग येतो त्याचा. पटपट उरकत नाही तो त्या गोष्टी. तुला आजपासून प्रॉमिस केलं, येताना मी लवकर उरकलो होतो, तुलाच वेळ लागला. आजची सोडली तर फक्त. तुम्हाला गोकुळ, तुला मला काय नाही, जर इंटरव्ह्यू निमित्ताने ते जर सुधारणार असेल तर मी तुला मनापासून हे सांगेन की मला थोडा त्रास देणं कमी कर. मी काय त्रास देते काय रे? त्रास देते? म्हणजे थोडं बडबड, वायफळ, हे बस. कसं आहे? काही सांगते. बरं, Accept आजचा सण हा गोडवा देणारा आहे, गोडवा वाटणारा आहे, तर दोघांनी एकमेकांबद्दल गोड पण बोला ना, काहीतरी छान गोड. असं सांगा. गोकुळ गोड आहे. नाही, गोड म्हणाल तर विचार. तुला सांगू का, गोकुळचं एक कसं होतं, म्हणजे मला ना इमोशनली खूप त्याचा म्हणजे
मानसिकरित्या इतका त्याचा आधार मिळतो जेव्हा मी हम्म. शूट करून यायचे ना सहकुटुंबाला पण असताना. तर कधी कधी असं टेन्शन होतं 12-13 तास सतत आणि खूप काम असायचं, खूप त्यावेळेला खूप हम्म. शूट केलं. तर त्यांना आल्यावरती ना असं निगेटिव्ह व्हायचं कधी कधी, असं त्रास व्हायचा काही काही गोष्टींचा वगैरे नाही का. तर तेव्हा त्यांनी खूप मला सांभाळून घेतलं, म्हणजे मला इतकी पॉझिटिव्हिटी देतो ना तो. ते त्यामुळे, आणि मला खूप पॅम्परिंग करतो तो, खूप म्हणजे असं तळहाताच्या फोडाप्रमाणे खरंच जपतो तो मला. वा. म्हणजे कधी मला त्रास झाला काय झालं तर त्याच्याकडे हम्म. सोल्युशन असतं त्या गोष्टी. जिथे माझे विचार संपतात तिथे त्याचे चालू सुरू होतात. होतात आणि खूप कम्फर्ट झोन आहे तो माझ्यासाठी खूप. गोकुळ. तिच्यामध्ये सगळं सगळंच चांगलं आहे. सगळंच चांगलं आहे आणि फक्त मी जे मगाशी कंप्लीट केली तेवढीच, बाकी रादर मस्त. म्हणजे आज कलाकार म्हणून पण मला खूप आवडते आणि मला स्वतःला असं वाटतं की तिच्याकडे गाणं जे आहे ना, जे गाते छान, ते वा. मला खूप आवडतं. आणि मी कधी कंटाळलो, मला स्ट्रेस आला ना, मी हिला काही नाही म्हणत, तू फक्त बंद राहा आणि फक्त एक जे काही सिरियल्स आहेत आधीची, खूप सिरियलची टायटल्स पाठ आहेत ते म्हण, आणि मग मी ऐकत असतो आणि मला छान वाटतं आणि हिचा आवाज मला ऐकावंसं वाटतं खूप. वा, मग खरंच आता आहे. एक फरमाईश कर अगं ना. नाही खरंच म्हणजे मी मनापासून बोलतोय जे आहे ते. मला आवडतं आवाज हिचा. असं एक छान संक्रांतीचं गाणं होऊन जाऊ दे. चांदणचा हुल होती कोवळ्या पावलेयन, माप मी ओलांडलेयन, दूर गेली भासुकली. खेळण्याचे वय, खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोहळा मनात माझ्या भरे नभाचा आशय. थबकले उंबऱ्यातले, थबकले उंबऱ्यात मी, पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने, भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. वा वा वा, खरं तर हे गाणं तुला आता बेसिकली छान जात. सूट होतंय आणि त्यामुळे खूप छान वाटते. बरं, मकर संक्रांतीची काही खास अशी आठवण आहे का तुम्हाला दोघांची आतापर्यंतची? तुला सांगू, आमच्याकडे ना म्हणजे मी कुंभार असल्यामुळे आमच्याकडे ते खण वगैरे विकायचो आम्ही. बरं. माझी आई वगैरे आमच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी हम्म. खण विकायचं, ते जे ओसाला जे लागतात ना ते खण. त्यामुळे ती आहे आठवण माझ्याकडे. आता शक्यतो मी बाहेर असं बघणं जास्त होत नाही माझं, पण तिकडे असताना आम्ही खण विकायला, बोळकी विकायला बसायचो, जी असतात ना त्याच्यामध्ये आपण ते सगळं हे ठेवतो, संक्रांतीचं. हा संक्रांतीचं ते सगळं वाण. वाण ठेवतो वगैरे, ते विकायला बसायचं. ती वा. आठवण आहे माझ्यासाठी. वा वा. गोकुळ. माझी आठवण मला लहानपणापासून हेच आठवतं की आम्ही काय करायचो, संक्रांत असेल त्यावेळेस तिळगुळ घ्यायचो, ते प्लास्टिकच्या पुड्या असायचे, पिशे भरायचो आणि स्वतः पण खायचो, आणि जे वडीलधारी माणसं आहेत किंवा शेजारचे आहेत जायचं, त्यांना द्यायचं, तिळगुळ द्या, गोड गोड बोला आणि पाया पाय पडायचं. पडायचं. एवढंच माझ्या लक्षात आहे, जे मेमरीज आहेत. आणि घरच्यांसोबत देवळात जायचं, म्हणजे ज्या बायका असतात चुलती वगैरे ह्या सगळ्या, त्यांच्यासोबत देवळात जाऊन ते ओवसतात कसे काय, ते ओसा कसं करतात ते बघायचं. हीच. बरं, नवरा बायको म्हंटल ना कोमल, की ते नवरा बायकोचं एक समीकरणच असतं की कुठेही जा, आपण जोडीनं ही गोष्ट, एकमेकांच्या साथीने ही गोष्ट पुढे करायचीच आहे. आपण आनंदात एकत्र असतो, हसत एकत्र असतो, रडताना एकत्र असतो, सगळा सपोर्ट आपल्याला मिळतो. मात्र इमोशनल एक जो सपोर्ट असतो तो खूप महत्वाचा असतो. तो तुमच्या दोघांमधला कसा आहे? खूप चांगला आहे. म्हणजे मला त्रास होत असेल तर त्याला कळतोच. म्हणजे मी म्हणजे कधी कधी दादा आणि काकीची खूप आठवण येते मला. मी जेव्हा रडते ना, लिटरली तुला असं वाटेल की पण हा रडतो, अगं माझ्या डोळ्यातलं बघ पाणी रडतो बघून हा म्हणजे रडतो. ते आता पण तू कारण मला बोलताना ते- असं होतं की, कारण काय होतं, मला नेहमी वाटतं की आज जे काही थोडंफार कमवलंय, नाव झालंय, आज ही तिच्या आई वडिलांकडे लोक, कारण बाजार भरतो ना त्यांच्या घरी, लोक जाऊन तिच्या आई वडिलांचे फोटो काढायचे सहकुटुंब असताना की हे आमचे आई वडील आहेत, आणि हिला इतकं प्रेम मिळतं. आणि मग हिला मी म्हणतो की अरे, कलाकारांचं आयुष्य म्हणजे कुठेतरी दुसरी बाजू असते, तुला सगळा महाराष्ट्र एवढं प्रेम करतोय बऱ्यापैकी, पण आई वडिलांचं प्रेम मिळत नाही, ही किती मोठी आता दुःखाची गोष्ट फक्त हीच थोडीशी दुःखाची गोष्ट आहे आहे. की बाकी दादा आणि काकी जर मला म्हणजे खूप, म्हणजे आता ते बोलतात पण नॉर्मली,
पण त्यांनी मला एक्सेप्ट केलं की मी सगळ्यात मोठी जग जिंकल्याचं फील आहे मला, आणि मला तेच हवंय सध्या, बाकी काय नाही, बाकी Yes. सगळं आणि प्रेम. हिचा मित्र होतो, हिची आई होतो, हिचे वडील होतो, सगळं वा. everything. मीच तुझा दादा, इतकं मीच तुझी छान काकी, असं साथीदार येतं. आहे कोमल तुला, आणि संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यावर प्रेम करते, संपूर्ण महाराष्ट्रातले आई बाबा तुझ्यावर प्रेम करतायत, आणि त्या आशीर्वादाच्या जोरात तुझे आई बाबा तुझ्याकडे नक्की येतील आणि तुझ्याशी नक्की बोलतील. पण आपला पुढचा शेवटचा प्रश्न आहे की दोघांनी एकमेकांसाठी पाहिलेलं कोणतं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचंय जोडीने एकत्र. स्वप्न म्हणजे कलाकार म्हणून तर खूप आहेत दोघांची हो. स्वप्न, ती संपणारच नाहीत मरेपर्यंत. बाकी असं इंडिव्हिज्युअल म्हणाल तर काय, मुंबईत स्वतःच घर घर माझ्या करायचं. डोक्यात हेच सुरू होतात. मुंबईत स्वतःच छान घर करायचं, दोघांचं मिळून एकत्र जर संसाराला पकडून म्हणाल तर. असेल तर मुंबईत सेटल. म्हणजे तुमच्या दोघांची छान स्वप्न आहे ती नक्कीच पूर्ण होतील, आणि तुझी जी देखील इच्छा आहे ती देखील पूर्ण होतील, आणि तुझे आई बाबा नक्की तुझ्याकडे येतील. मी लोकशाहीच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे की कोमलचे आई बाबा लवकर या आणि कोमलला भेटा. ती खूप आसुसली आहे तुमच्या भेटीसाठी, सो प्लीज प्लीज या. तुम्ही दोघं इथे आलात, वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुला पण खूप खूप धन्यवाद. खूप छान मन मोकळ्याने गप्पा मारल्यात, आम्हालाही मारून खरं तर दिल्यात. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आहे. तर लोकशाही मराठीच्या मकर संक्रांती या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासही. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.